माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला। त्यांचा विमान अपघात की घातपात यावरून अजूनही मोठा वाद आहे। आमदार रोहित पवार यांनी हा घातपात असल्याचा दावाच केलाय, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनीही जाहीरपणे तीच भूमिका मांडली आहे। अपघाताच्या चौकशीसाठी आणि दादांना न्याय मिळण्यासाठी आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी सुरुवातीपासूनच वाघासारखे लढत आहेत। सरकारला चौफेर घेरून दोघेजण दादांच्या अपघाताबाबत आणि चौकशीबाबत प्रश्न उपस्थित करतायत। मात्र दादांचा अपघात हा नेमका अपघात की घातपात हा प्रश्न अजूनही कायम आहे। राज्यात एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अन्य अघोरी बाबा आणि इतर भोंदूबाबाचे कारनामे समोर आले असून यावरून राजकीय वातावरण तापलंय। अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्यामुळे राजकीय पक्ष नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित झालाय। यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही या प्रकरणात आपला राजीनामा द्यावा लागला। आता या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताचं कनेक्शन तर नाही ना असं म्हणत प्रश्न उपस्थित केले। नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती अशी माहिती मिटकरी यांनी दिली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी विद्याप्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ मध्यरात्री मांडलेली अघोरी पूजा मांडल्याची माहिती देत फोटो देखील शेअर केले आहेत। त्याचबरोबर दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते, त्याआधी रात्री अशी अघोरी पूजा मांडल्याचं बोललं जातंय। अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मीडियावरती 2 पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती आणि फोटो देखील शेअर केले आहेत। अमोल मिटकरींनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलंय की बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्याप्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे, त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती आणि त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय हे होऊच शकत नाही। अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरतायत। डिसेंबर 2025 रोजी विद्याप्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्यरात्री मांडली होती। आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते अशी माहिती अमोल मिटकरींनी पोस्ट केली आहे। तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय की 28 डिसेंबर 2025 रोजी विद्याप्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ मध्यरात्री मांडलेली ही अघोरी पूजा दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते। भयावह अशी पोस्ट लिहून त्यांनी मांडलेल्या अघोरी पूजेचा फोटो शेअर केलाय। तर आणखी एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय की खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरले हे भयंकर दृश्य, विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलट टांगून खाली अघोरी पूजा केल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलंय। 4 महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं। अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात केला हे भयंकर सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे। काही दिवसांपूर्वीच SITला एक निनावी पत्र मिळालं, जे पत्र बीडमधून SITला मिळालं होतं। त्यानंतर SIT ही हादरून गेली, कारण या पत्रात रुपाली चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला गेला। यावरून बराच राजकीय गदारोळ सुद्धा झाला। अनेक नेत्यांनी यावर आपली मतं व्यक्त केली। मात्र या पत्राच्या अनेक दिवसानंतर रुपाली चाकणकरांनी एक पोस्ट करत हे सर्व आरोप फेटाळले आणि या आरोप करणाऱ्या व्यक्तीला पुरावे द्या असं आव्हान केलं। त्यानंतर हा वाद थांबला। मात्र रुपाली चाकणकर आणि खरातचं स्ट्रॉंग कनेक्शन पाहता खरातला रुपाली चाकणकर बाबा म्हणून हाक मारत असल्याचे दावेही करण्यात आले। अगदी पत्नीपेक्षाही जास्त कॉल खरातला रुपाली चाकणकरांचे झाल्याचा दावा करण्यात येतोय। त्यातच दुसरीकडे अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार आणि मिटकरी हे सतत आरोप करत रान उठवतायत। त्यातच मिटकरींनी केलेल्या नव्या अघोरी पूजेच्या दाव्यानं पुन्हा खळबळ माजली। आता हे दावे किती खरे किती खोटे किंवा यात कुणाचा सहभाग आणि कोण निर्दोष हे तर चौकशीनंतर कळेल, मात्र चर्चा तर होणारच। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।